काही लोकांना अंदाज आलाय पाऊस पाणी व्यवस्थित साहजिक सुरू अशा वेळेची आस्था प्रेम लोकांच्या मनामध्ये वाढते. आज खरं म्हणजे उत्सवाचा दिवस मोठा अडचणीचा. सकाळी झोपेच्या उत्सवाच्या नंतर कोणत्याही गावी नगरला होतो, लालसेला होतो, कर्जतला होतो, त्याच्या आदल्या दिवशी नाशिकला होतो, त्याच्या आदल्या दिवशी कराडला सातारला होतो, त्याच्या आदल्या दिवशी चिपळूणला रत्नागिरीला होतो. कुठेही गेलो की सकाळी हजारो संख्येने कार्यकर्ते जमतात, लोक जमतात आणि अपेक्षा करतात त्याच्यामध्ये काही चूक नाही, त्यांचा तो अधिकार आहे. कुणाला संधी द्यावी, कुणाला देऊ नये याच्याबद्दलचा आग्रह करण्याची भूमिका कार्यकर्त्यांनी केली तर त्यामध्ये काही चुकीचं नाही. असे ठिकठिकाणी लोक आपले मतं मांडतात. लोकांच्या एक खात्री झालेली आहे की उद्याचं महाराष्ट्राचं चित्र आपली जी आघाडी आहे तिच्याच हातात आहे आणि काय वाटेल ते कसं करायला लागले तर या निवडणुका 100% जिंकायचा हा निकाल तुमच्यासारख्या हजारो कार्यकर्त्यांनी ठिकठिकाणी केलेला आहे आणि त्यामुळे चांगले निकाल लागतील याच्याबद्दल माझ्या मनात शंका नाही. आता उमेदवारांची संख्या वाढते, शेवटी काय करायचं, कसं करायचं आणि 3 लोकांची कमिटी. 3 पक्षाचे लोक एकत्र झाले. त्या 3 लोकांच्या कमिटीमध्ये राष्ट्रवादीकडनं जयंत चौहाटे, काँग्रेसकडनं नाना पटोले आणि शिवसेनेकडनं संजय राऊत. आणि या 3 लोकांना निर्णय घेण्याच्या शिफारस करण्याचा अधिकार दिला. त्यांनी एक आणखी कमिटी त्यांनी असं ठरवलं की प्रत्येक तालुक्यात जो इच्छुक असेल त्या संबंधीचा सर्वे स्वतंत्र यंत्रणेसाठी करायचा आणि तो सर्वे करून घेताना जो उमेदवार इच्छुक आहे त्याला विचारायचं नाही. सामान्य कार्यकर्ते जे गावागावाचे पदाधिकारी म्हणजे कोणी पंच असेल, सरपंच असेल, सोसायटीचा चेअरमन असेल, दूध संस्थेचा पदाधिकारी असेल, अशा लोकांचं मत ते घेऊन त्यांचा लोकांची भावना काय या संबंधीचा या कमिटीच्या पुढे येईल आणि नंतर कमिटी त्या उमेदवाराच्या मदतीची शिफारस ती करते आणि त्याचा निर्णय हा घ्यायचा. प्रयत्न असा आहे की हे सगळं काम येत्या 8 ते 10 दिवसात संपले पाहिजे. त्यानंतर निवडणुका जाहीर होते. तुम्ही वाचलं असेल की गेले 2 दिवस निवडणूक आयोगाची टीम महाराष्ट्रात आहे आणि साधारणतः त्यांनी राजकीय पक्षाच्या चर्चा केल्या आणि त्यातनं उद्या तारखा ते ठरवणारे तो त्यांचा अधिकार आहे. तो माझा स्वतःचा अंदाज आहे की साधारणतः 6 ते 10च्या दरम्यान ते तारखा जाहीर करतील आणि त्या दिवशी ज्या दिवशी जाहीर करतील त्या दिवशी आचारसंहिता होईल आणि तिथं पुढं एका आठवड्याच्या नंतर अर्ज घेण्याची सुरुवात होईल आणि साधारणतः मतदान हे 15 ते 20 नोव्हेंबर
या साक्षीच्या आसपास मतदान याची झाली ती ठरवायची शक्यता. आणि त्यामुळे आता सगळं जवळ आलेलं आहे. ही कमिटी त्यांची बैठक आज 30 आहे, उद्या सगळं 3 दिवस आहेत. त्या 3 दिवसाचे त्यांचं म्हणणं काय असेल ते मानतील आणि त्यानंतरचा निकाल त्या ठिकाणी घेतला जातो. आता हाच 3 पक्षाचा निर्णय झाला. आता फक्त शिल्लक आहे आपल्या पक्षात काय करायचं. आणि आपल्या पक्षामध्ये ठिकठिकाणी लोकांच्या अतिशय आग्रह वेगवेगळ्या प्रकारच्या उमेदवारांना संधी द्यावी. त्याच्यात 2-3 कॅटेगरी. काही लोक असे आहेत की ज्यांनी कालच्या निवडणुकीमध्ये अतिशय मेहनत पक्षाच्यासाठी केली. असा एक वर्ग आहे. दुसरा एक वर्ग असा आहे की त्यांनी पक्षासाठी काम केलं पण नंतर दबाव आला आणि त्याच्यामुळे जरा इकडे तिकडे काही वेगवेगळी झाली आणि काही लोकांनी सरळ विरोध केला. ते चिकीच असल्याचं वाटतंय. आणि त्यामुळे सगळ्या प्रकारचे इच्छुक आज पक्षाकडे या 3 प्रकारच्या इच्छुकांच्या संबंधीचं म्हणणं त्या कवीची फुलं मानले जाईल आणि त्या संबंधीचा निकाल ते घेतील. ही आपली घराची पक्षाची भूमिका त्याच्यामध्ये राहणार. पावसाळ्यात जिल्ह्यामध्ये यावेळी उमेदवारांची संख्या फार आहे. हा एकूण संख्यावादी त्याच्या खोलत जायची गरज नाही तुम्हाला माहिती. आणि त्यामुळे असं संख्यावादी त्याचा फायदा होऊन झाला. एक लोकांच्या चर्चा सुरू झाली आणि कार्यकर्त्यांच्यात अस्वस्थता सुरू झाली. लोकांच्या चर्चा काय तुमच्यात माझ्यापेक्षा या देशाच्या लोकशाहीला सामान्य मतदार हा अधिक चांगला. माझ्यापेक्षा चांगला तुमच्यापेक्षा चांगला त्याला कळतं. बोलत नाही बाहेर त्याला कळतं. असं महाराष्ट्रात चर्चा ही आहे लोकांच्या मध्ये. काल कधी हिंसं होतं आज इकडे काय काही दफने आवाजामध्ये लोकांच्या चर्चा आहे. आणि ती चर्चा इंदापुरात सुद्धा आहे असं मला दिसतं. त्यामुळे ही दफने आवाजाची चर्चा कार्यकर्त्यांना अस्वस्थ करणारी चर्चा जी आहे त्याची नोंद नेते लोकांना घ्यावी लागेल आणि त्यातून निर्णय घ्यावा लागेल. मी तुम्हाला एवढंच सांगतो की जो काही निर्णय घेतला जाईल तो विचार संघटनेचे जिल्ह्याचे तालुक्याचे अध्यक्ष त्याच्यानंतरचे बाकीचे पदाधिकारी त्यांना विश्वासात घेऊन त्याचा निर्णय घेतला निवडून येण्याची क्षमता याच्यात सुद्धा केली जाणार नाही. माझं स्वतःचं जे असेसमेंट आहे निवडून येण्याच्या क्षमतेची शंकेची स्थिती इंदापूर तालुक्यात वेळीच नाही असं मला स्वतःला वाटतं. इंदापूरची जनता थोड्या लोकांचं आहे. कार्यकर्त्यांचा तर सर्वांचे आणि इंदापूरला तुमच्या प्रतिनिधी तुमचं काम करण्याच्यासाठी महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये आहे. ही सिद्ध या ठिकाणी घडेल ही सिद्ध माझ्या होणार शकता नाही. आणखी एक गोष्ट तुम्हाला सांगतो. विधानसभेच्या निवडणुका जवळ आल्या. मी महाराष्ट्रामध्ये कुठे गेलो ते एक वेगळं वातावरण साधलं. तुम्हा सगळ्यांना लोकसभेची निवडणूक आठवते. देशामध्ये एक वेगळं चित्र होतं. देशाचे प्रधानमंत्री सगळीकडे जाऊन सांगत होते की 400च्या वर आमच्या जागा आहेत. आणि त्यामुळे समान देशामध्ये एक वेगळं वातावरण तयार झालं. अनेक राजकीय पक्षाचे नेते निवडणूक लढवायला सुद्धा तयार होते. पण आम्ही लोक महाराष्ट्रामध्ये हिरवत होतो. मला महाराष्ट्राच्या जनतेचा सूर हा वेगळा हे जाणवत होतं.
नेते हे त्यांचा निर्णय घेऊ शकतात, पण सामान्य कार्यकर्ता जो काही निर्णय घेतो पण त्याची बांधिलकी मतदाराशी डायरेक्ट आहे. त्यामुळे सामान्य कार्यकर्त्यांचं मत त्यांच्या भावना ह्या वेगळ्या होत्या असा माझा अनुभव. त्यामध्ये आपण निवडणुका लढतो. आम्ही 3 पक्षांना एकत्र केलं. उद्धव ठाकरेंचा पक्ष, काँग्रेसचा पक्ष आणि आपला जयंत पाटील याच्या नेतृत्वाचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष. आणि बसून आम्ही निकाल घेतले. माझ्या वाचण्यात आलं काही लोकांनी छापलं, हे लोक सगळे बसलेच केले. हाताचा होता मोजा इतके सुद्धा इथे लोक येणार नाही. पण आम्ही ठरवलं की नावाचं कारण नाही, पण तरुण पिढी आणि सामान्य कार्यकर्ता याची सामान्य जनतेची नाळ तुटलेली नाही, ती काय आहे. आणि त्यामुळे तुम्ही काही म्हणलं तर यश आपल्याला नाही. आणि जागा वाचून घेतली. देशाचे नेते आपले सर्वांचे आदरणीय पवारसाहेब आणि उपस्थित सर्व इच्छुक आणि सर्व तालुक्यातील जनता, आज केवळ तुमच्या पुढे साहेब येण्याचं एकच कारण आहे की या इंदापूर तालुक्याला आपण तिसरा आणि सक्षम पर्याय द्यावा. याच मागणीसाठी आम्ही सगळेजण इथं आलो आहोत. आतापर्यंत तुम्ही ज्याच्या डोक्यावर हात ठेवता तोच इंदापूर तालुक्याचा उमेदवार निवडून येतो. साहेब इतकं भोगलो आम्ही की सुरुवातीला पहिला कार्यक्रम अशोक बाबरेंनी घेतला तालुक्यात. घेतला का नाही मला सांग, कुणाची ताकद झाली. म्हणून मला एवढंच म्हणायचं की आपण जो काही निर्णय घेताल